संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे। विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर दुसरीकडे बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। मस्साजोग ग्रामस्थांच्या 7 मागण्यांपैकी ही एक मागणी आता मान्य झाल्याचं कळत आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकमांची नियुक्ती करण्यात आली आहे। विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांची नियुक्ती करण्यात आली, तर बाळासाहेब कोल्हेंची सहाय्यक विशेष सरकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। मस्साजोग ग्रामस्थांच्या 7 मागण्यांपैकी ही एक मागणी आता मान्य झाली आहे। या केसमध्ये जे आहे ते ताकदीने ही केस पुढे जाणार आहे। नक्कीच ताकदीने ही केस पुढे जाणार आहे। सगळ्यांना एकमेकांची मदत होणार आहे। CID असेल, SIT असेल आणि त्यावर आपली जी केस आहे आणि जे गोष्ट घडलेली आहे त्यावर आम्हाला न्याय मिळेल। ज्यावेळेस गावकऱ्यांनी काहीतरी आंदोलन केलं किंवा देशमुख कुटुंबियांनी काहीतरी पाऊल उचललं तरच ते म्हणजे या न्यायाचा लढा कुठेतरी पुढे सक्रिय झाल्यासारखा वाटतोय। पण जसं त्यांनी आज आमची एक मागणी पूर्ण केली तसं ज्या आमच्या पुढील मागण्या आहेत त्याची सुद्धा लवकरात लवकर अंमलबजावणी केली पाहिजे। संतोष देशमुख प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासून प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्ह राहण्याचं काम हे राज्याच्या मुख्यमंत्री यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि उज्ज्वल निकम साहेब यांची जी नियुक्ती केलेली आहे ती माझ्या पत्रावरती केली आणि उज्ज्वल निकम साहेबांचं सुद्धा कन्सेंट दिल्याबद्दल त्यांचा आभार। यामुळं या केसमधले जे आरोपी आहेत हे आता फासावर जाण्यासाठी 100% त्या ठिकाणी मदत होईल। ज्यावेळेस गावकऱ्यांनी काहीतरी आंदोलन केलं किंवा देशमुख कुटुंबियांनी काहीतरी पाऊल उचललं तरच ते म्हणजे या न्यायाचा काहीतरी निर्णय सरकारने घेतला याचा अर्थातच मी स्वागत करीन। यांना अनेक जणांना मी कॉन्टॅक्टही केलेलं आहे की तुम्ही सांगा की आम्ही केंद्र सरकारला विचारूया का। बजरंग अप्पा सोनवणे बीडचे खासदार यांनी अमित शानची ही 2दा भेट घेतलेली आहे की आम्हालाही सहकार्य करायची आमची पूर्ण तयारी आहे। आम्हाला ह्याच्यात कुठलंही राजकारण आणायचं नाही। बीडमधल्या दोन्ही कुटुंब आणि परभणीचं कुटुंब या 3 कुटुंबाला न्याय हा मिळालाच पाहिजे आणि तिन्ही कुटुंबाला आज न्याय मिळत नाही हे दुर्दैव आहे आणि तो 7वा माणूस गायब आहे तरी कुठे। खरं बघायला गेलं तर उज्ज्वल निकम यांची क्रेडिबिलिटीवर आपण कोणीच शंका घेऊ शकत नाही आणि मला असं वाटतं ते अतिशय मुद्देसूद मांडतात आणि न्याय देण्याचा प्रयत्न ते नक्की करतील असं मला देखील वाटत होतं। पण मला असं वाटतं माझ्या मागण्या